नाशिकमधल्या त्रिमूर्ती चौकात वाळूनं भरलेल्या ट्रक खाली चिडून 2 शाळकरी विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ आज शिवसेनेनं अंबड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला। याआधी या परिसरात अनेक अपघात झाले आहेत, मात्र पोलीस आणि महापालिका प्रशासनानं अद्याप काहीच दखल घेतलेली नाही। त्यामुळे शिवसेनेनं आज मोर्चा काढला। त्रिमूर्ती चौकात सिग्नल यंत्रणा बसवण्याची, भुयारी मार्ग किंवा फ्लायओव्हरची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी करतायत, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय। गतिरोधक नाही, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारले जात नाहीत। बाजूलाच पोलीस स्टेशन असतानाही वाहतूक नियंत्रणासाठी पोलीसही रस्त्यावर नसतात। अतिक्रमणावर कुणाचाच अंकुश नसल्यानं अतिक्रमण वाढत जात असल्याचा आरोपही शिवसेनेनं यावेळी केला। ज्या ठिकाणी शनिवारी 2 विद्यार्थ्यांचा अपघात घडला त्याच त्रिमूर्ती चौकापासून पोलीस स्टेशनवर हा मोर्चा काढण्यात आला। निवेदनाची दखल घेतली गेली नाही तर भविष्यात मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय। तिथं उड्डाण पूलची मागणी 1-1.5 वर्षापासून मी केलेली आहे। उड्डाण पूल सिंहस्थ आराखड्यामध्ये गेला होता, त्यामध्ये तो अजून मंजूर झालेला नाही। तर एक तर उड्डाण पूल किंवा महापालिका निधीतून भुयारी मार्ग या दोघांपैकी एक त्या ठिकाणी प्रस्तावित करावं आणि प्रशासनाने तात्काळ मंजुरी द्यावी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।